वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप अनेक महिलांना न मिळाल्यानं संतप्त महिलांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। हप्ता न मिळाल्याची तक्रार मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात आल्याचा आरोप करत महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध केला। अलिबागमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिकापसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी आमदार जयंत पाटील, चित्रलेखा पाटील उपस्थित होते। यावेळी शेकापनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। वडगाव मावळमध्ये आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने आले। राष्ट्रवादीची पंचायत समिती चौकात सभा सुरू होती। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश बेगडे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। कालच्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाहीये। त्यात अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात युती करणार नाही अशी थेट भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता सुरू झालेल्या युती बैठकीत तोडगा निघू शकणार का, युती होणार की पुन्हा शिवसेना भाजप वेगवेगळे लढणार, याकडे थोड्या वेळात बैठक होणार। मोबाईल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळ्यांमध्ये गँगवर उफाळून आलाय। सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एक तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली। चंद्रपूर होमगार्ड संघटनेने सर्व बंदोबस्त आणि कर्तव्य बहिष्काराचा इशारा दिला। पिंपरी चिंचवड इथं निवडणुकीच्या बंदोबस्तावर गेलेल्या 47 चंद्रपूरकर होमगार्ड जवान एका खासगी बसमधून परतत असताना मध्यधुंद चालकाच्या चुकीमुळे बस नांदेडजवळ उलटून एका जवानाला अपंगत्व आले, तर अनेक जवान जखमी झाले। कोल्हापुरातील दसरा चौकात ईव्हीएम जिंदाबादचे होर्डिंग लावण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा बोर्ड लावला। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकच उमेदवार निवडून आला आणि त्यानंतर हा बोर्ड लावण्यात आला। सध्या या बोर्डची जोरदार चर्चा सुरू आहे। लातूरमधील विद्यार्थिनीच्या संशयित मृत्यू प्रकरणी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाज आणि विविध संघटनांनी मोर्चा काढला। या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तसंच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मुख्य मागणी करण्यात आली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते। समर्थकांना डावलल्यामुळे नाराज असल्याचं वृत्त आमदार संदीप जोशींनी फेटाळले। जोशींनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांचे समर्थक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। जोशी सुद्धा 25 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मात्र आपण राजकीय निवृत्तीवर ठाम असल्याचे संदीप जोशींनी म्हटले। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। सुप्रीम कोर्टात 3 महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी होणार आहे। राजकारणाची दिशा त्यामुळे बदलू शकते, त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिरूरमध्ये अजित पवारांना धक्का बसलाय। जिल्हा परिषद उमेदवारीवरून नाराज असलेले पोपटराव गावडे यांनी त्यांचे पुत्र राजेंद्र गावडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। गावडेंनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर 48 तास टेन्शन होतं, असं वक्तव्य काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगतापांनी केले। काँग्रेसमध्ये घेऊ नका याबाबत अनेकांनी फोन केले, मात्र काँग्रेसनं तसं केलं नसल्याचंही जगतापांनी म्हटलं। कोल्हापुरात महिला संपर्क प्रमुख अनिता माळगेंना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। धक्कादायक म्हणजे पक्षातीलच नेत्यांनी ही धमकी दिल्याचा आरोप माळगेंनी केला। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक सोहळ्यावर लढवण्याची चूक भोवल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला। या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आघाडीवर लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंना धक्का दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गोडेंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। संभाजीनगरमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। संभाजीनगरच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात कुख्यात गुन्हेगाराच्या टोळ्यांमध्ये गँगवर उफाळून आले। सराईत गुन्हेगाराच्या टोळक्याने थेट गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मध्ये पडणाऱ्या नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नांदेडमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांना मध्यरात्री थेट पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडले। त्यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पाटलांनी केला। फटाके फोडण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। रायगडच्या पेणमध्ये पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावलाय। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी ब्रास आणलं होतं। चोरट्यांनी जवळपास 1.25 लाखाचं ब्रास या चोरट्यांनी चोरून नेले। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केलेला आहे। मोहाडी तालुक्यात कांजरी वन परिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून अवैध पद्धतीनं सागवानाच्या लाकडाची वाहतूक होत होती। गुप्त माहितीच्या आधारे वन विभागानं सागवान घेऊन जाणारा ट्रॅक्टर जप्त करत कारवाई केली आहे। जुन्नर तालुक्यातील बेल्लेमध्ये तलाठी असल्याचं सांगून एसटी बसमधील महिलेच्या गळ्यातील दागिने लुटलेत। या बोगस तलाठ्याला पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून लुटलेले सोनं सुद्धा जप्त करण्यात आलं आहे।